आपल्या पलूसमध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर्सचा धमाका. कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट. शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर. सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी, मीनाक्षी चित्रमंदिर समोर, कराड तासगाव रोड, पलूस. प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे. दुधोंडीमध्ये येत असताना बाळासाहेबांना कधी असं वाटलं नाही की बाबा इथं काय कमी होतंय, कारण त्यांनी प्रत्येक गोष्ट अनुभवलेली आहे. मतदारसंघात इतर गावाच्या तुलनेत दुधोंडीला झुकतं माप हे सतत दिलेलं आहे आणि त्यांनाही दुधोंडीनं सतत म्हणजे मतदान चांगल्या प्रकारे केलेलं आहे. साहेबापेक्षाही किंबहुना थोड्या प्रमाणात जास्त त्यांना इकडे आपण मतदानाचा भरघोस पाठिंबा देतो. परंतु नुसतं मतदानच नव्हे तर प्रत्येक ठिकाणी त्यांना ज्या ज्या ठिकाणी गरज भासेल तिथं आपण धावून जात असतो आणि त्यांच्या या सर्व गोष्टींना आपण सस्नेह तिथं होत असतो सामील. त्याचा परिणाम असा झालेला आहे की त्यांनी दुधोंडीला कधी कुठली गोष्ट कमी पडून दिलेली नाही. एखादी गोष्ट जर सांगितली तर ती गोष्ट कधी नाही म्हणून झालेली नाही. हॉस्पिटल असो, फी माफी असो, म्हणजे किती कोट्यवधीनं खर्च झालेला आहे आणि असा कोट्यवधीचा खर्च आपल्या वाट्याला त्यामध्ये बहुतांशी आलेला आहे. या ठिकाणी काम करत असताना दुधोंडी या गावाची काही वैशिष्ट्य आहेत. ती वैशिष्ट्य अशी आहे की क्रांतीपूर्व हे म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामधले एक क्रांतीचं धगधगतं असं हे एक कुंडल आणि दुधोंडी असं अग्निकुंड होतं. परंतु इथं कसं आहे, इतिहास काय नंतर माणसं सत्तेवर आल्यानंतर बदलत असतात. कारण पे स्पेशल ही गाडी त्या बागिनकर वकिलानं सगळं प्लॅनिंग करून तिथं ते लुटण्याचा प्रयत्न केला. नागनाथांना कारखाना झाल्यावर त्यांनी त्यांच्या नावावर घेतली, जी डी बापू कारखाना झाल्यावर त्यांनी त्यांच्या नावावर घेतली. परंतु या ठिकाणी ठोंबरे पाटील म्हणून ते सायकलवरनं गेले होते आणि ते सायकलवरनं परत आले. त्यांना हजर व्हायला सांगितलं बागिनकरांनी, ते स्वतः झाले नाही. त्या ठोंबरे पाटलांना 2 ठिकाणची पेन्शन मिळते. त्यांना ताम्रपट आहे. परिसरात असं ताम्रपट मिळणारा एखादच माणूस असतंय. या बागिनकरांनी तर तिथं पेन्शनच नाकारलेली होती. रामानंद भारती असं एक क्रांतीचं ते ठिकाण होतं की इथं महाराष्ट्रातील सगळी लोक येत होती. नाना पाटलांची सासरवाडी असल्यामुळं तर हे एकदम प्रसिद्ध असं गाव होतं. आणि इंग्रजांच्या इतिहासात भारतावर सगळ्या इंग्रजांचं राज्य आहे, परंतु सातारा जिल्ह्यामध्ये इंग्रजांचं राज्य नाही असं त्यांनी कबूल केलेलं आहे. इथं प्रतिसरकारच होतं. दुधोंडीचं एक वैशिष्ट्य असं आहे की जे काम मनावर घेते ते गाव सगळं करत असते. 1978 पर्यंत इथं भांडणं, मारामाऱ्या, खून अशा पद्धतीनं गावामध्ये सारखं चालू असायचं. पण 78 नंतर आमच्या दोन्ही इरिगेशन स्कीम चालू झाल्या आणि त्यामध्ये बदल झाला आणि बदल होऊन या गावची हरित क्रांतीकडे वाटचाल झाली. इथली यात्रा भरती आता 80-85 वर्ष झाले. एकमेव दुधोंडी हे गाव आहे की कुणाच्याही घरला वर्गणी मागायला जात नाही. एका ठिकाणी बसून सगळं गाव तिथं येऊन वर्गणी देतं. आणि ते शिवभवानीचं मंदिर आहे ते 30 लाख रुपयाचं 7-8 वर्षापूर्वी गावाने स्वतः वर्गणी करून बांधलेलं आहे. म्हणजे गावाचा किती मोठा त्याग असतो हे त्याचं एक उदाहरण आहे. कुणाकडूनही न पैसे घेता ते शिवभवानीचं मंदिर बांधलंय. आज या ठिकाणी हनुमान देवालय हे आमचं ग्रामदैवत म्हणजे मूळ दैवत. या हनुमान देवालयाला बाळासाहेबांनी 15 लाखाचा आमदार फंड दिला आणि 10 लाख रुपयाचं त्यांच्या स्वतःच्या ट्रस्टमधून पैसे दिले. 25 लाख रुपये तिथं दिलेले आहेत त्यांनी. आमचं ते इस्टिमेट 60 लाखाच्या आसपास आहे. आता इजोप्पा म्हणले बाळासाहेब काय तर देतील, परंतु आमच्यात भाजपचे आहेत, राष्ट्रवादीचे आहेत, त्यांनी थोडी हालचाल करावी आणि पैसे थोडेफार आणले. आम्ही इथं काही कमी पडून देणार नाही. आम्ही ते मंदिर उपास करणार आहे. त्यामुळे त्यामध्ये काही अडचण येणार नाही. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालाय. दुधोंडीत निवडणुकीनंतर पहिला सत्कार घेण्याचं काम आपण केलेलं आहे. त्याबद्दल दुधोंडीकरांचं करावं तेवढं अभिनंदन थोडं आहे. तुमची उत्स्फूर्तता हीच आपल्या म्हणजे यशाची पायरी आहे. या ठिकाणी दुधोंडीतील बऱ्याच गोष्टी आहेत. 5 पतसंस्था आहेत. या ठिकाणी 4 विकास सोसायटी आहेत. या ठिकाणी
ज्या ज्या वाचनालय आहे म्हणजे सगळ्या गोष्टी, बँक एक आपण काढलेली आहे, डिहायड्रेशनचा प्रोजेक्ट आहे, ह्या सर्व गोष्टी इतक्या आणि समृद्ध रीतीने चालू आहे, त्या संस्थेकडे कुणी बोट दाखवता कामा नये. अशा पद्धतीनं आपण काम करत असतो. आमच्या सर्वांची शक्ती म्हणजे आमचा एकोपा हेच सगळ्यात मोठी शक्ती आहे. नसेल तर प्रत्येक गावात कसं आहे, प्रत्येकाचा सवता सोबा असतो. आमच्यात एक छत्री कारभार झाल्यासारखं, नोकरी लावायचं झालं तर आम्ही सगळेजण एकत्र बसतो आणि एकत्र बसून लोकांची नावं घेतो. त्यामध्ये स्वतःच्या घरचा माणूस राहिला तरी चालतो, परंतु समाजातील दुसऱ्या थरातला माणूस आम्ही ठेवत नाही. आणि त्याचं द्योतक म्हणूनच बाळासाहेबांनी आम्हाला आतापर्यंत प्राधान्य दिलेलं आहे. या ठिकाणी बोलण्यासारखं बरंच आहे, कारण आम्ही आता कोगाव रोड आहे तो 2,40,00,000 मुख्यमंत्री निधीतून तो रस्ता आणलेला आहे, परंतु त्यांना आता फंडच नाही. आता फंड नाही म्हणून ते कॉन्ट्रॅक्टर काम करत नाही. त्या कॉन्ट्रॅक्टरला आम्ही सांगितलं ते गटर तरी कर, त्याला ते 10 लाख रुपये कमी पडतात म्हटल्यावर दुसरं 10 लाख रुपये आम्ही दिले आहे. परंतु कुणाचा तरी दोष असतो थोडाफार, सरकारकडे पैसे नाहीत म्हटल्यावर काम थांबलेलं आहे. कृष्णा कॅनॉलच्या याला आपण 4,85,00,000 आणले आणि त्यावेळेला आता आपला पुंदी पोटपाठ हा पूर्ण होतोय आणि इथं मोठे कॅनॉलवर पैसे धरलेले आहेत, परंतु ते काम अजून थोडंसं हळू पद्धतीने चालू आहे. कुठलीही गोष्ट पतंगराव कदमांच्या पासून अशी आहे की पतंगराव कदमाने तर दिव्यच केलं होतं, कारण जी पॉलिसी स्कीम कधीच चालू होणार नाही ती स्कीम MIDC ला घेऊन त्यांनी गावाला चालू केली. म्हणजे असं कोणी करू शकत नाही. जी वन अकॅडमी भारतात 5 आहेत, त्यावेळेला 3च होत्या आणि ती वन अकॅडमी त्याला रेल्वे स्टेशन लागतंय, हायवे लागतो आणि एअरपोर्ट लागतं, परंतु कुंडल सारख्या ठिकाणी ती वन अकॅडमी काढलेली आहे. आपणा कोणाला त्याचं महत्व कळत नाही, किती मोठी गोष्ट आहे ती. आणि या ठिकाणी IAS IPS माणसं शिकून जातात आता आणि महिन्याला तिथे 1 कोटी 1.5 कोटी रुपयाचं उत्पन्न आहे. हे कोण करू शकतं तर पतंगराव कदमच. उद्योग मंत्री झाल्यावर तिने सांगली कडेगाव रस्ता नेला. सांगली कडेगाव रस्ता नेल्यावर मी त्यांना सांगितलं की बाबा दुधोंडीला पण ते रस्ता पाहिजे. दुधोंडीला म्हणले काय आहे तर म्हटलं कृष्णाघाट संस्था आहे आणि मी आहे म्हटलं तिथे. त्यांनी 36 लाख रुपये एका मिनिटात मंजूर केले आणि कुंडल दुधोंडी रोड कधीच नव्हता तो झाला. दुधोंडीला 9 रस्ते, पण प्रत्येक रस्त्याला कुठंतरी आम्ही ते निधी आणलेलाच आहे. कदम साहेबांच्या गोष्टी जर सांगितल्या तर त्या फार मोठ्या आहेत, म्हणजे त्याची तुलनाच आपण करू शकत नाही. त्याचबरोबर बाळासाहेबांनी सुद्धा जे जे आम्ही सांगितलंय ते सगळ्या गोष्टी आमच्या पूर्ण केलेल्या आहेत आणि त्याचं द्योतक म्हणूनच त्यांनी आज पहिल्यांदा भागात कुठेही त्यांनी सत्कार स्वीकारलेला नाही, कारण मताधिक्य कमी पडलंय. तसं म्हटलं तर अजूनही दुधोंडीत जास्त पडायला पाहिजे होतं, पण आम्ही काही आमच्या प्रमाणात आम्ही कमी पडलेलो नाही. परंतु त्याने त्यात समाधान मांडलं आणि आपल्या गावाला प्राधान्य दिलं, त्याबद्दल धन्यवाद देतो आणि थांबतो.